दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। या बंदला नांदेड जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीसोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट तसेच विविध सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनी सहभाग नोंदविला। जे राहुल गांधी यांच्यावर जे हल्ला झाला तेव्हा सर्व पोलीस होते की काय होते असं आम्हाला एक शंका वाटाली आणि एका नितीन वागळे हा पत्रकार, ह्या पत्रकारानं त्या बाबतीमध्ये दाखिलं सुद्धा की एक जो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्यांना पूर्ण सांगलं की आम्हाला त्याच्या बॅगवर हे नव्हता, ते नंबर नव्हता, चप्पल घालून होते पोलीसवाले, काय चप्पल घालून हे राहतात काय, त्याला काय बूट सूट राहते की नाही किंवा त्याला बॅच राहते की नाही अशी एक ते शंका आहे असं त्याने बोलले। त्यानंतर राहुल गांधीला जे अटक केलं, आमच्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार त्यांना सुद्धा अटक केलं। त्यानंतर काल नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयावर भाजपने येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला। तिथं पोलीसवाल्याने थोडं त्याला समजावून हे करून हुसकावून लावलं, ब्रॅकेट लावले आणि आम्हाला एवढं वाटते की याने आम्हाला समर्थन देण्याच्या ऐवजी आमच्यावरच हल्ले करण्याचा विचार करीत असते की काय। आंदोलकांनी नांदेड शहरातील विविध भागातून रॅली काढत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त केला। घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। बंदचा परिणाम नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दिसून आला। माहूर, मुदखेड, नायगाव आणि अर्धापूर इथे कडकडीत बंद पाळण्यात आला। जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर केंद्र सरकारने केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ अर्धापूर बंद ठेवलेला आहे। प्रकाशजी आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार राहुल गांधी व खासदार रवींद्र चव्हाण यांच्या अटकेच्या निषेधार्थ अर्धापूर कडकडी 100% आज बंद करण्यात आलेला आहे। आमच्या मागण्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन त्वरित केंद्र सरकारनं त्या त्वरित जातीनं लक्ष घालून विद्यार्थ्यांचं आंदोलन बंद करण्यात यावे। राहुल गांधीला यांनी जे अरेस्ट केलं होतं, अटक केलं होतं, विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधी, त्यांना अटक केलं होतं ते कुठल्या आधारात अटक केलं होतं की केंद्र सरकारची दडपशाही झालेली आहे। आंदोलनाला जे पण पाठिंबा द्यायचा प्रयत्न करीत त्यांच्या विरोधात केंद्र सरकार ऍक्शन घेत आहे, ते नकोय। कडकडीत बंद केलेला आहे। प्रकाशजी आंबेडकरांनी आवाहन केलं होतं काल बहुजन वंचित आघाडीला, आम्ही अर्धापूरनं बहुजन वंचित आघाडी सोबत काँग्रेस सक्रिय सहभागी होऊन अर्धापूर आज कडकडीत बंद करण्यात आलेला आहे। अनेक व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिल्याने शहरातील व्यवहारांवरही परिणाम झाला। कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याकरिता शहरातील महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि आंदोलन शांततेत पार पडलेत। 20 तारीख को जो दिल्ली के अंदर हमारे देश के युवा और देश के भविष्य जो जिसको माना जाता है, युवक जो है तो अपनी रास मांगनी को मांगने के लिए धरने पे बैठे थे जंतर मंतर पर। उनकी एक ही मांगनी थी कि जो केंद्रीय शिक्षण मंत्री है उनका राजीनामा लो, नीट परीक्षा के पेपर को फिर से लेकर ये विद्यार्थियों के ऊपर न्याय करो। लेकिन ये विद्यार्थियों को ये केंद्र सरकार और उनके जो गुंडा पुलिस वालों ने इनको एक दहशतवादी और समझकर इनके ऊपर जो वहां पर जो लाठीचार्ज किया गया, लड़कियों के ऊपर लाठीचार्ज किया, उनके छाती के ऊपर पैर रखकर उनको मारा गया, ये भारत देश के लिए एक काला दिन माना जाएगा। अर्धापुर के अंदर सपोर्ट करके हमने आह्वान किया तो अर्धापुर की सारी जनता ने खाली हमारी एक आवाज को सुनकर आज पूरा अर्धापुर बंद किया। उसके लिए हम अर्धापुर वासियों के आपके मीडिया के माध्यम से उनका शुक्रिया अदा करते हैं। नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला मिळालेला प्रतिसाद हा विद्यार्थी प्रश्नावर जनतेची भूमिका स्पष्ट करणारा ठरला आहे।